मनसेची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यात पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलाय। संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरेंनी हा धडाकेबाज निर्णय घेतलाय। मनसेला आता मुंबई अध्यक्ष आणि केंद्रीय समिती देखील असणार आहे। कशी असेल मनसेची बदललेली पक्ष संघटना पाहूया। मनसेच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल। संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरेंचं पाऊल। मनसेला आता मुंबई अध्यक्ष आणि केंद्रीय समिती। मनसेच्या वतीने राज ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मनसेचे सर्व नेते उपस्थित होते। बैठकीत मनसेच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्यात आले आणि नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। त्यानुसार आता मनसेला मुंबई अध्यक्ष आणि 3 उपाध्यक्ष असतील। सोबतच एक केंद्रीय समिती पक्षात महत्त्वाची जबाबदारी सांभाळेल अशी माहिती देण्यात आली आहे। राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या नव्या नियुक्त्यांनुसार मनसे मुंबई अध्यक्षपदावर संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली। मुंबई अध्यक्ष अंतर्गत 3 उपाध्यक्ष आता काम करतील। उपाध्यक्षांच्या अंतर्गत इतर विभागाचे अध्यक्ष काम करतील। अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी आहे। केंद्रीय समिती प्रत्येक गटासाठी नेमली जाणार आहे। प्रत्येक घटकासोबत केंद्रीय समिती संवाद साधेल। मुंबईच्या विभाग अध्यक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांकडे केंद्रीय समितीची ही जबाबदारी असेल। अशा प्रकारे आता मनसेने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भर दिलाय। बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनेतील बदलांच्या संदर्भात काय माहिती दिली आहे आपण ऐकूयात। पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत, त्याच्याकडे गटाध्यक्ष जबाबदारी दिली आहे। नितीन सरदेसाई आहेत, त्यांच्याकडे विभागाध्यक्ष जबाबदारी दिली आहे। अमित ठाकरे त्यांच्याकडे शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे। अविनाश अभ्यंकर आहेत, संजय चित्रे आहेत, श्री सावंत आहेत, असे बरेचसे। तसंच ठाण्याचं केलेलं आहे। ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती योजनेमध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, अभिजित पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील। तर आगामी महापालिका निवडणुकी मनसेसाठी महत्त्वाची आहे। मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मिशन महापालिका सुरू करण्यात आल्याची घोषणा केलेली आहे। बर्डन पण आहे, पण मला स्वतःला चॅलेंजेस खूप आवडतात आणि निश्चितपणे हे एक आव्हान आहे। येणारी मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळे निश्चितपणे आव्हान आहे, पण आम्ही त्याला माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गटाध्यक्षांपर्यंत बांधणी या मुंबई शहरात असल्याने त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला महापालिकेला होईल। पण आजपासून मनसे मुंबई महानगरपालिका मिशन या गोष्टीला सुरुवात झाली। मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवता आणि महाराष्ट्रातील पक्ष बळकटी करण्यासाठी मनसेने आता मरगळ झटकून नव्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत। पक्षातील या नव्या पदांचा फायदा आता मनसेला नेमका कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोबतच राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।